नमस्कार, आपण पाहतात आर के न्यूज। पहिल्या घंटेनंतर पुन्हा फुलले बालपण, किलबिलाटाने दुमदुमल्या शाळांच्या अंगणवाटा, उन्हाळी शांततेनंतर शिक्षणाच्या मंदिरात नवचैतन्य, नव्या स्वप्नांसह विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण प्रवेशोत्सव। उन्हाळी सुट्ट्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शाळेची पहिली घंटा वाजताच गावागावातील शाळांच्या अंगणात पुन्हा एकदा बालकांच्या किलबिलाटाने आनंदाचे सूर घुमू लागले। नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला उत्साह, पालकांच्या डोळ्यातील अपेक्षा आणि शिक्षकांच्या स्वागतशील स्मितामुळे संपूर्ण शैक्षणिक वातावरण नव्या उमेदीने बहरून गेले। चंदगड पंचायत समितीचे सभापती विलास नाईक, उपसभापती सौ संज्योती मळवीकर यांच्या सर्व सदस्य व अधिकारी यांनी शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले। मागील काही दिवसांपासून शाळांची स्वच्छता, वर्गखोल्यांची सजावट, प्रवेशोत्सवांचे नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती। त्यामुळे पहिल्याच दिवशी शाळांचा परिसर रंगीबेरंगी फुगे, आकर्षक रांगोळ्या, स्वागत फलक आणि आनंदी वातावरणाने सजून गेला होता। सकाळी नवीन गणवेश परिधान केलेले विद्यार्थी पालकांचा हात धरून शाळेकडे जाताना दिसत होते। काहींसाठी हा शाळेतील पहिलाच दिवस असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल, थोडीशी भीती आणि भरपूर आनंद अशा मिश्र भावना उमटल्या होत्या। अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुलाब पुष्प देऊन औक्षण करून त्या आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले। नवीन पाठ्यपुस्तकांचा सुगंध, नव्या वह्यांची ओढ, नवीन मित्रमैत्रिणी आणि शिक्षकांची भेट यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला। शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांची ओळख करून घेतली। काही ठिकाणी खेळ, गाणी, चित्रकला, गोष्टी सांगणे आणि विविध मनोरंजक उपक्रमांद्वारे पहिला दिवस संस्मरणीय बनविण्यात आला। विशेषतः पहिली आणि पूर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्वागत सोहळे आकर्षणाचे केंद्र ठरले। अनेक ठिकाणी प्रवेशोत्सव साजरा करून चिमुकल्यांना शालेय जीवनाची गोड सुरुवात करून देण्यात आली। नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधारित, कृतीप्रधान आणि अनुभवाधारित शिक्षणाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित उपस्थिती, स्वच्छता, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। शाळा म्हणजे केवळ ज्ञानाचे केंद्र नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया असल्याचेही त्यांनी सांगितले। उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा एकदा मैदानावर धावणारी पावले, वर्गखोल्यातील गजबज, शिक्षक विद्यार्थ्यांच्या भेटी आणि ज्ञानार्जनांच्या नव्या प्रवासाची सुरुवात यामुळे शाळांमध्ये उत्साह, आनंद आणि आशावादाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या शैक्षणिक वर्षाचा मंगलारंभ झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले। पूर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस भावनांचा अनोखा संगम ठरला। आई वडिलांपासून प्रथमच काही काळ दूर राहण्याची वेळ आल्याने अनेक चिमुकल्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। काहींनी रडतच वर्गात प्रवेश केला, तर काहींनी नव्या वातावरणाचे आनंदाने स्वागत केले। शिक्षकांनी प्रेमाने संवाद साधत खेळ, गाणी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांची समजूत काढली। हळूहळू चिमुकले नव्या मित्रमैत्रिणींमध्ये रमू लागले आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू खुलले। एका पालकाने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की आज मुलाचा शाळेतील पहिला दिवस असल्याने आम्हीही खूप उत्सुक होतो। शाळेने केलेले स्वागत आणि शिक्षकांचे प्रेमळ वर्तन पाहून समाधान वाटले। सुरुवातीला मुलगा थोडा घाबरला होता, मात्र काही वेळातच तो इतर मुलांमध्ये रमला, त्यामुळे आमचीही चिंता आता दूर झाली आहे।